हवामान. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान सांगली आणि मिरज शहरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काल संध्याकाळी गारपीट झाली. धाराशिव, लातूर, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या अंदाजामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवतो आहे. विदर्भात काल अकोला आणि वर्धा जिल्ह्याचं तापमान 45°C पोहोचलं, तर नागपूरचं तापमान 44.4°C नोंदवण्यात आलं. तत्पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 44°C वर पोहोचल्यानं जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आणि सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टी भागात आज आणि उद्या, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.